मी आज बँक निफ्टीमध्ये ट्रेड पकडला होता, तर आपण बघूया बँक निफ्टीमध्ये काय मुवमेंट होती आपण बघूया. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. हा 1 आवर टाईम फ्रेमवर आहे आणि ही आजची कॅन्डल आहे, ही हॅमर टाईप कॅन्डल आहे. त्याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की या कॅन्डलची अपर रेंज जर ब्रेक झाली तर आपण अपसाईडला ट्रेड इथे प्लॅन करू शकतो. असं 1 आवर टाईम फ्रेमवर आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर मी याला 5 मिनिट टाईम फ्रेमवर कन्वर्ट करते. 5 मिनिट टाईम फ्रेमवर मी याला घेतलेला आहे आणि इथे 5 मिनिट टाईम फ्रेमवर आपल्याला दिसते की इथे हा डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे. हा डब्ल्यू पॅटर्न या प्रकारे आहे. या प्रकारे इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि या डब्ल्यू पॅटर्नचा इथे ब्रेकआउट इथे रिट्रेसमेंट होऊन या रिट्रेसमेंट नंतर मी इथे एंट्री केली होती. तर प्रीमियममध्ये बघूया आपण कशी मुवमेंट झाली होती. बँक निफ्टीचा मी हा 52,000 सीचा घेतला होता प्रीमियम. तर ह्याच्यामध्ये बघूया आपण इथे मी या रिट्रेसमेंटच्या हायच्या नंतर इथे मी एंट्री केली होती. 320ला मी इथे एंट्री केली होती आणि यांनी 400चा हाय लावलेला आहे. तर माझी एंट्री ही इथे 380ला इथे 380च्या आसपास मी इथे एंट्री एक्झिट केलेली आहे. तर आपण बघूया मी इथे एंट्री कशी बनवली. तर 5 मिनिटमध्ये आपण एंट्री कशी बनवली. इथे फर्स्ट इथे एक हॅमर टाईप कॅन्डल बनलेली आहे. इथे खालून वीक आहे, म्हणजे इथे बायर्सनी एंट्री मारलेली आहे. बायर्स आहेत इथे आणि आपण जर अजून बघितलं तर 1 मिनिट टाईम फ्रेमवर आपण बघूया काय पॅटर्न बनला होता इथे. म्हणजे त्याच्यावरून आपण कसा ट्रेड केला ते आपण बघूया. तर इथे 1 मिनिटवर मला दिसते की इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला होता. डब्ल्यू पॅटर्न बनला होता. त्याच्यावरून मी इथे एंट्री केलेली होती. 320चा जेव्हा इथे ब्रेकअप झाला तेव्हा मी इथे एंट्री बनवली होती. इथे डब्ल्यू बनलेला आहे आणि इथे रिट्रेसमेंट कॅन्डलसुद्धा आहे. तर 1 मिनिटचा चार्ट लावूनसुद्धा मी इथे पॅटर्न चेक केलेला आहे आणि त्याच्यावरून मी इथे एंट्री फॉर्म केली होती. त्याच्यानंतर जसं इथे 340ची लेवल जेव्हा ब्रेक झाली तेव्हा हा ट्रेड एकदम कन्फर्म झाला.